Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा भूगोल, पाठ 2 पृथ्वीचे अंतरंग. पाठासोबतच स्वाध्याय देखील पाहूया. पृथ्वीची निर्मिती व अंतरंग. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली. सुरुवातीला पृथ्वी अतिशय तप्त आणि वायुरूप स्वरूपात होती. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता मग थंड होत गेली. पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच, प्रावरण आणि गाभा असे 3 भाग आहेत. भूपृष्ठावर होणारे भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक, ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारा तप्त शिलारस, वाफ यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण असल्याचा अनुमान काढण्यात आलेले आहेत. पृथ्वीच्या भूकवचाचा अभ्यास करण्यासाठी मानवाने विंधन छिद्रे देखील पाडलेली आहेत. भूकवच याचे 2 भाग पडतात. एक खंडीय कवच. याची जाडी सुमारे 30 किलोमीटर असते. याची घनता सुमारे 2.65 ते 2.90 ग्रॅम घ सेमी. त्याचप्रमाणे सिलिका आणि ॲल्युमिनियम हे मूलद्रव्य यात आढळतात. याला पूर्वी सियाल असे म्हणत. 2 महासागरीय कवच. याची जाडी सुमारे 7 ते 10 किलोमीटर असते. याची घनता सुमारे 2.90 ते 3.30 ग्रॅम घ सेमी असते. यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात. याला पूर्वी सायमा असे म्हटले जाई. प्रावरण. प्रावरण हा भूकवचा खालचा थर आहे. यामध्ये भूकंपाची केंद्रे आढळतात. या भागास दुर्बलावरण असे देखील म्हणतात. प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी असा एक अंदाज काढण्यात आलेला आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घ सेमी असून निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम घ सेमी आहे. खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते, म्हणूनच निम्न प्रावरणाची घनता ही जास्त आहे. गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग हा गाभा होय. गाभ्याची जाडी 3471 किलोमीटर आहे. या थराचे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे 2 भाग पडतात. बाह्य गाभा हा निम्न प्रावरणाच्या खाली असतो. याची खोली सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर असते. याची घनता सुमारे 9.8 ग्रॅम घ सेमी. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. त्याचप्रमाणे लोह हे प्रामुख्याने आढळणारे मूलद्रव्य आहे. अंतर्गाभा हा बाह्य गाभ्याच्या खाली असतो. सुमारे 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटरपर्यंत याची खोली असते. हा स्थायी रूपात असून याची घनता 13.3 ग्रॅम घ सेमी असते. यात प्रामुख्याने लोह आणि निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. चुंबकावरण. बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व चुंबकीय क्षेत्र तयार होते. चुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. यालाच चुंबकावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते. पाठ हा नक्कीच समजला असेल. मग सोडवूया आता स्वाध्याय. प्रश्न पहिला. अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. अ. भूकवचाचे हे 2 थर आहेत. 1 बाह्य व अंतर्कवच. 2 खंडीय व महासागरीय कवच.
3. भूपृष्ठ व महासागरीय कवच. 4. प्रावरण व गाभा. बरोबर उत्तर 3. खंडीय व महासागरीय कवच. आ. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? 1. सिलिका. 2. मॅग्नेशियम. 3. ॲल्युमिनियम. 4. लोह. बरोबर उत्तर आहे 2. मॅग्नेशियम. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणती खनिज द्रव्ये आढळतात? 1. लोह मॅग्नेशियम. 2. मॅग्नेशियम ॲल्युमिनियम. 3. ॲल्युमिनियम लोह. 4. लोह निकेल. योग्य पर्याय आहे 4. लोह निकेल. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? 1. वायुरूप. 2. द्रवरूप. 3. घनरूप. 4. अर्धघनरूप. योग्य पर्याय आहे 3. घनरूप. बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे? 1. लोह. 2. सोने. 3. हायड्रोजन. 4. ऑक्सिजन. योग्य पर्याय आहे 1. लोह. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? 1. प्रावरण. 2. गाभा. 3. भूकवच. 4. खंडीय कवच. योग्य पर्याय आहे 4. खंडीय कवच. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? 1. प्राथमिक लहरी. 2. द्वितीय लहरी. 3. पृष्ठीय लहरी. 4. सागरी लहरी. योग्य पर्याय 1. प्राथमिक लहरी. प्रश्न दुसरा. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही. बरोबर. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. चूक. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यापासून बनलेला आहे. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. बरोबर. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. चूक. खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे. प्रश्न तिसरा. उत्तरे लिहा. अ. भूकवचाचे 2 भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय? भूकवचाचे खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे 2 भाग आहेत. जमीन आणि पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे. भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो. भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहे. यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहेत तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. यापूर्वी याला सायमा असे नाव होते. आ. प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने याच भागात आढळतात. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात.
पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे. बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात, त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या चुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. प्रश्न 4, सुबक आकृत्या काढून नावे द्या. पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीचे केंद्र, अंतर्गाभा, बाह्यगाभा, शिलावरण, भूकवच, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त, भौगोलिक विषुववृत्त, चुंबकीय विषुववृत्त. प्रश्न 5, भौगोलिक कारणे लिहा. पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळतात. पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख 3 थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात, खनिजात, तापमानात व दाबात भिन्नता आहे. पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, प्रावरण व गाभा, बाह्यगाभा व अंतर्गाभा यांना एकमेकापासून विलग करणारे थर आहेत. अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते. 2. मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात. पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेली म्हणजेच लोह आणि निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. मूलद्रव्याची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान खोल होत जाते. अशा प्रकारे मूलद्रव्याची घनता आणि त्याचे अंतरंगातील स्थान यांचा संबंध आहे. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तिथे शिलारस तयार होतो. प्रचंड उष्णता आणि दाब यामुळे येथे अंतर्गत हालचाली निर्माण होतात. या ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेने वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने याच भागात आढळतात. भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घ सेमी असते. सागरपृष्ठाखालील अंतरंगाची घनता 2.90 ते 3.3 ग्राम घ सेमी असते. भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे ते प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते. ते प्रावरणात विलीन होत नाही. उलट सागरपृष्ठाखालील अंतरंगाची घनता जास्त असल्यामुळे ते प्रावरणात विलीन होत राहते. त्याची जाडी कमी होते. त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.
चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. पृथ्वीच्या सभोवती असणारा ओझोन वायूचा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौरवातापासून संरक्षण होते. तसेच हे भारित कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे ओझोन थराचे संरक्षण होते. अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.